दुसऱ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. त्यांनी आणि मित्रांनो मी आज बनवते दुधीचे तिळवे. मेरी सासूबाई खुश हो जाएगी. मेरे बहू ने क्या बना दिया, बहू ने क्या बना दिया. थोड़ा ना योग घासा आखे ना. हा दुधीचं बनवलं. तर चल बायको टाटा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चल बाय बाय. क्या बोला. बाय बाय ना बोलता. चल टाटा टाटा. आय लव्ह यू. चल. आणि मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो, बायकोल द्यायचा आहे आज सरप्राईज. आणि काय सरप्राईज आहे, 2 लाखापर्यंत. कधी विचार नव्हता केला एवढा महागडा सरप्राईज देऊ शकतो. कॉंग्रॅच्युलेशन मित्रा. हो मग सरप्राईज साठी 1 महिन्यापासून वेटिंग करी. पण कार्ड याच्या खाली आहे बघ. रिॲक्शन होती आहे याचे. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमरे समरे का स्वागत आहे हमरा नवरा युट्यूब चॅनल मध्ये. आणि मित्रांनो आज आणि हे बघा हे काय करताय अहो. बकरा आल्या त्याला बांधी तू. बांधा त्याला बांधा लवकर. मित्रांनो वो भी सोकर उठ गए और जा रहे बकरी बांधने के लिए. मित्रांनो आज मैं क्या बना रही हूँ पता है क्या. देखती हूँ बनता है की नाही तुम्हाला दाखवते मी. चला माझ्यासोबत. हे बघा हे आमचा हॉट किचन. आणि मित्रांनो मी आज बनवते याला काय म्हणतात काय दुधीचे थिरडे. दुधीचे थिरडे दुधीचे डोसा बना रही हूँ मैं दूधी का. बना के देखती हूँ कसा बनता है कसा नाही. तोपर्यंत मी हो तिकडे बकरी को बांधते. तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तुम्हाला आले 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 पाणी पडात बराच. पाणी पडत बराच. जेलाय त्या काम करायचे ना. आली म्हटली. अरे पर मैं क्या बना रही हूँ पता है. दूधी के थिरडे. दुधी के पहिले मला पोट खाली करून यावने पाहुणा सोडून यावने मग तुम्हाला भेटून घेत राहू. पॅन्ट मध्येच वय याचा डबा दे डबा. तर चला मित्रांनो मला जरा पाहुणा सोडून येतो. मित्रांनो पाणी भलता पडवतो आणि पूर्ण भिजून गेलो मा. आणि आज बघू बायकोन काय बनवलंय तर तुम्हाला दाखवते दाखवायला. मित्रांनो बायको आहे ना त्यांनी देव होते. मित्रांनो हे बघीन काय बनायला काय व इसको बोलते हैं डोसा. मतलब दूधी का थिरडा. थिरडा. थिरडा मग नाव पहिल्यांदा ऐकू तू. तुम्ही ऐकलंय तर माझ्या कमेंट मध्ये तुम्ही सांगा. मित्रांनो मी पहिला बनवला तो पूर्ण हे झाला खिचडी झाला. आता दुसऱ्यांदा बनवला तर बरं झाला. मित्र माझं थिरडा पहिल्यांदा नाव ऐकू तू. पण काय हे बनायलाय त्या बरा बनायलाय. मला वाटत असा का बेसन पिठाचा त्या पोळ्या मला वाटत्या. नाही बेसन नाही याच्यात काय माहितीये दूध आणि गहूचं पीठ ना. दूध आणि गहूचं पीठ थिरडा आहे. अद्रक लसण मिरची आणि कोथिंबीर का ठेसा ना. तर मित्रांनो तुम्ही याला काय सांगता त्या कमेंट मध्ये सांगा. हे सांगते थिरडा आहे ना. मेरी सासूबाई खुश हो जाएगी. मेरे बहू ने क्या बना दिया, बहू ने क्या बना दिया. ना तर मग यायचे ना तर उपट्या पडायच्या जर आवडला ना तर. मित्रांनो एक तुम्हाला सांगतो आज ना सिमीला आम्ही देणार आहे सरप्राईज. ते पण असत नाही किती माहितीये का 2 लाखापर्यंत. 2 जल्दी जल्दी. नाही मू नाही दिलं. नको नको मी फ्रेश होतो आणि लगेच पहिला खाऊन घेतो. जा नाही जा जाळू नको. आणि मित्रांनो तुम्हाला लग्नाच्या टायमाला मी बोललो होतो तिला सरप्राईज देणार आहे पण त्या ब्लॉग मध्ये नाही दाखवता आलं. पण आज तुम्हाला आम्ही तिला सरप्राईज देताना दाखवू. सॉरी कॉंग्रॅच्युलेशन नाही सरप्राईज. ते पण 2 लाखाचा लाईफ मध्ये. मित्रांनो कधी विचार नव्हता केला की एवढा महाग पण सरप्राईज देऊ शकतो. पण मेहनत मित्रांनो मेहनतीमुळे सगळं होऊ शकतो. तुम्ही पण करू शकता. सरप्राईज काय ते बघायला विसरू नका. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि मित्रांनो हे बघा असा बनवतात थेरडा. सिमी हातानेच बनवते. मैंने सच्ची बताऊ
हाँ। मैं यूट्यूब पे देखी। हाँ ना, कभी देखा? आज सवेरे तुरंत बनाने को भी बनाने को लिया। सही आहे ना फिर? कारण माझी आई बोलत होती हाँ। तुमची मम्मा हाँ। की नको मला भात एवढा नाही, भात नाही खायचंय मला. ना. मला थांबा मग काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल बनव. हा ना, तर मग बनायला थेरडा. हा? आणि मित्रांनो कमेंट मध्ये तुम्ही सांगा तुम्ही काय बोलतात या गोष्टीला, कारण हिने काय काय त्याच्यात मिक्स केलंय ते पूर्ण सांग परत एकदा. हे बघा याच्यात आहे ना 1.5 वाटी गहूचं पीठ आहे आणि 2 लौकी आणि दुधी आणि अद्रक लसण कोथिंबीर मिरचीचा ठेचा करून टाकलाय आणि मीठ आणि हळद. हा ना. हो तर मित्र बायको शिकली बराच काय काय बनवाया. तुम्हाला जर त्याचा चॅनल पाहिजे वया कुकिंगचा काय काय बनते काय तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ना. मी तर फक्त खूप एवढंच मिक्स केलंय, अजून खूप काही मिक्स करतात त्याच्यात पण सामान नव्हतं ना. मग आज वाटतं आई खुश होईल खाऊन ना, तर उपट्या पडत्या काय समजत ना. हा अच्छा बनाया है. हा तर बनव लवकर. तर मित्रांनो ती बनवते थेरडा, तोपर्यंत मग जातो अंग धुवायला आणि भेटत तुम्हाला. अरे मेरे बच्चे मित्रांनो मैंने ये जो प्रकार बनाया है ना, मेरे जो कन्यादान करे जिन्होंने मामा आहे ना त्यांना दाखवते मी, त्यांना सांगते कसं वाटलंय ते खाऊन बघा आणि मला त्याचा रिस्पॉन्स द्या कसा आहे. विजू दादा पण बसला इकडे, मामा पण सही टाइमावर आली मी. मामा ही मी बनवलं, याला काय म्हणतात? नाही बेसन पोळा. इसको बेसन पोळा नहीं बोलते. एक तुम्ही खाऊन बघा आणि सांगा मला लवकर. मित्रांनो मेरा कन्यादान किए हुए मामा है वो. चांगलं झालंय मस्त, चांगला झालाय मस्त. खरं ये आहे दुधीचा थिरडा. दुधीपासून बनवलं. हाँ दूधी से बनाया है मैंने. तो ये एक आपके लिए, मैंने हाथ मतलब बना ही रही थी मैं गरम गरम. तो ये एक आपके लिए आणि हा एक मेरे भाई के लिए. भाई लवकर खाऊन बघा आणि कसं आहे सांग लवकर. आता त्या ओके वो तो खाना ही है ना, उसी हाथ से खाओ, रोल करून खा. लवकर सांग. एक नंबर. करत. अरे थँक्यू भावा. मामा चांगलं झालं ना. मित्रांनो जो मामा को आवड़ेगा तो मेरी सासूबाई को तो आवड़ेगा ही. तो चलो फटाफट और बना के लेती हूँ. फिर उनको शेत मम्मी माझी सासूबाई आहे ना शेतावर बसली म्हणजे पाखरा उडाने के लिए, मग त्यांना जाऊन तिकडे देणार नाही. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. तर मित्रांनो मस्त अंग धुयला आणि आम्ही आता आलो आमच्या सासूबाईला थिरडा खिलाने के लिए. हा तेल कसा वाटत बघूया पहिल्यांदा बनायला याला आवडत का ना त्या तुम्हाला दाखी तू. आणि मित्रांनो यांचं ना रोजचं असंच एवढं घाई करताना माणूस म्हणजे गुस्सा आता. कारण मला जायचंय प्रॅक्टिसला. मित्रांनो हे बघा आम्ही पोचलो आमच्या शेतावर आणि आमचा भात पेरला आहे आणि बघ कशी मा करतो चालली खुशीने. हा आणि इकडे का बसायला लागत आहे शेतात ना पारवं येतात खायला. आई ती बघ तिकडं आहे. तर आता आईला जरासा ती खायला दिली कसा वाटत त्या तुम्हाला दाखव. हे इथून चल ना आली म्हटली शेताव काम करणारे भाई. हा शेतात पाणी भरलाय मित्रांनो पुरा. ये लवकर. आणि मित्रांनो आमच्या एकाचा ते मेन कापड घेऊन उगाय दाखवतो. हे बघ हा तू चल तुमच्यासाठी काहीतरी बनवून घेऊन आली. हा तुझं कवडी तुझे याची आहे सुनकाची सांगता लाड तुझे. भात खाऊन वैतागलो, मला काहीतरी दुसरं पाहिजे. मग मी तुम्हाला तुमच्यासाठी दुधीचा थिरडा बनवून आणले. मी चालत जाणार यांना जाऊ द्या घरी. मित्रांनो माझा जायचो प्रॅक्टिसला पण बघू आता आयल देवा आयल कसा वाटतो त्या तुम्हाला सांगतो. आता थोडासा ना योग असं काय चाल हा तोड ना. हा दुधीचं बनवलं बेस आहे का नाव आहे. हे माल चार लवकर मला प्रॅक्टिसला जायचंय. अरे भाई भारी बनायला नेक्स्ट टाइम पक्क बनवून सगळ्याला वाटू आपू या. दर मित्रांनो आहे इकडे नंतर तर असत चांगलं वाटलंय का. ताप आला ऍक्च्युअली मित्र आईची तब्येत बरी ना 7 आली आमच्या जरा तापाची.
पण आता कसं शेतातले काम आहे त्याच्यामुळे आम्हाला थांबायला लागत. आई इथं मस्त बोरीच्या झाडाखाली बसते आणि पाखरा पोकाडी ते डब्बा वाजून तर चला मित्रांनो. मस्त नाही बसते, आईला त्रास होतो बसून बसून. हा ना, मग तू आता घरचे काम कर आणि जरा ये. हा तर चला मित्रांनो, आईला आवडला सिम्मीने बनवलेला थेरडा. आणि मित्रांनो आता मी जातो प्रॅक्टिसला आणि हे आपली नो पंगा येत आहे. तर चला मित्रांनो, आता माय जातो प्रॅक्टिसला, बायकोल पाठी तू घरी. आणि आईला थिरडा खूप आवडला, मैका बी बहुत चांगला वाटा. आणि मी इकडून चालत जाणार आणि गाडीवर जाणार. जा लवकर, चल निघ. तुम्ही पण नको घरचे काम कर. तर चल बायको, टाटा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. टाटा. टाटा. तर चला मित्रांनो, चल बाय बाय. बाय बाय. बाय बाय ना बोलता, चल टाटा. टाटा. आय लव्ह यू. चल जा टाटा. तर मित्रांनो पाऊस खूप आलाय आणि मित्रांनो मी तुम्हाला यात सांगतो, बायकोल द्यायचा आहे आज सरप्राईज आणि त्या असेल रात्रीच्या. तर आता आम्ही तुम्हाला भेटतो डायरेक्ट रात्रीच. आणि काय सरप्राईज आहे 2 लाखापर्यंत, कधी विचार नव्हता केला एवढा महागडा सरप्राईज देऊ शकतो. तर चला बघा आता तुम्ही सरप्राईज काय आहे त्या. पाय लोक सिमेला सरप्राईज द्या होतो आणि आलो केक नाही या पण आता पेट्रोलच कपलाय ते डायरेक्ट धक्का मारीत. धक्का स्टार्ट कर, डायरेक्ट धक्का मारीत. काय आता खतम. पेट्रोल पंप जवळ आहे, हेच पेट्रोल पंप आहे पण आम्ही ढकली बाय तुला पक्के जोरात ढकल तू. खतम. आणि ती काही गाडी टुन आणली, आम्ही दुरून आणली आहे. दुरून आणली ना ढकली. आता भरतो पेट्रोल आणि जातो पटक्या मार दे धक्का. तर बाई आता आम्ही चाललो, पेट्रोल भरलाय आणि चाललो डायरेक्ट. नो पंगा चाललो आता. नो पंगा डायरेक्ट घेऊन चाललो आता. पेट्रोल भरला आणि चाललो डायरेक्ट. आता केक बी गेलाय, काम 25 डायरेक्ट पटाके बी टाकले. आता तुम्हाला सरप्राईज आहे का कसा देतो आम्ही कचक्यान. गाडी नादच ना गाड्याचा आहे. तर मित्रांनो एक गोष्ट राहिली आपली सिंगल, ती म्हणजे सरप्राईज. तर मित्रांनो आम्ही केक वगैरे सगळं आणलाय, सिम्मी वगैरे आम्ही आत्ता मग अशा आलो मित्राच्या हळदीवर न. आणि आम्ही तो प्लॅनिंग सगळा केलाय. आणि जो 2 लाखाचा मित्रांनो लाईफ मध्ये पहिल्यांदा असा गिफ्ट घेतलाय तिच्यासाठी, तो आम्ही घेऊन आलोय. आणि काय तुम्हाला माहिती ना, तो तुम्हाला माहिती होईल. तर आता प्लॅनिंग चालू आहे काय हे त्या टाकीच्या मागे लपून राहतील. आणि मित्रांनो कसं होईल, सिम्मीला बोलल लग्नाचा ब्लॉग एंड नाही झाला तर मंदिराची तर आपण एंड करून येऊ. तर मी इथंच असा व्हिडिओ एंड करत राहील नाही का. तेवढ्यात हे मागून तिच्या समोरून केक घेऊन येतील आणि धाडधूड उडवतील नाही का. कॉंग्रॅच्युलेशन. मग तेव्हा तुम्हाला पण रिलीज करून दाखवू की काय तो 2 लाखाचा गिफ्ट आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ असाच अजून आम्ही नाही बघितलं, माहिती आहे याले ना माहिती कोणाला, फक्त मला माहिती आहे. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो आम्ही आमचा काय गिफ्ट आहे तो. मित्रांनो आता सिम्मीला ब्लॉग एंड करायचा बोलून मी मंदिराच्या इथं घेऊन जातो, तिथं सरप्राईज आहे तिथं. आणि मित्रांनो ही बघ कशी बायको अजून काम करे दे, कामाची कमळी सगळं आवरणे काय ना. हा ना. मग तर चल मग आपला ब्लॉग एंड करायचा, तो एंड करून या. चलो फॉलो मी. आता आम्ही दपून राहिलो. त्याला आता सरप्राईज द्यायचं तर याच्यात ठेला तुम्हाला यातना दाखवला नंतर दाखवून आम्हाला नंतर माहित नंतर दाखवून तुम्हाला माहितीच आहे आमका जाऊ त्या देखांना सांगला तरी आम्ही उघडून देखला त्याच्यात. आणि त्यांना सांगला काम देखला पण देखला. तर मित्रांनो नाही मी बोलणार. मित्रांनो हे बघा मित्रांनो, त्याला काहीच माहित ना. गडी दपला येटा बघ. घर में शादी का काम रहेगा, जेंट्स लोग तो सो जाते पर पूरा काम लेडीज को करना पड़ता है. तुम्ही बघितलं ना आम्हाला. इकडे निजला कसं डाक. थांब इकडे ये थांब. पटरा आहे रे. तर मित्रांनो मग ना आम्ही आज ते नवरा नवरी जेव्हा घरात घुसताना फुल मजा केली. तुला कसा वाटला सांग. मला तर खूप भारी वाटलं मित्रांनो. कॉंग्रॅच्युलेशन. सॉरी कॉंग्रॅच्युलेशन नाही, सरप्राईज. फोड हे बेवताने आली ना. आली
अरे वो छोड़ सरप्राइज है सरप्राइज हा चलो अरे पण सांगू तर सरप्राईज क्या आहे? हा सांगूत मग तुझं काय आहे पहिला केक काप कापू. काप हा सरप्राईज आहे सांगतो तुला माझ्यासाठी सरप्राईज आहे. हा जे ना बघ लवकर मित्रावं सरप्राईज काय ते अजून कोण सरप्राईज आहे बाबा मला सांगा ना. काप चल बर्थडे टू सरप्राईज सरप्राइज काय आहे काय तुला पहिले कुछ करने से पहिले मीठा हो जाए मित्रांनो तुम्हाला माहिती नाही ना मुझे मारने वाले हो क्या? हा, तुझा मर्डर आहे दर सरप्राईज काय असेल चल गेस्ट कर गेस्ट मित्रा हो मग सरप्राईज साठी 1 महिन्यापासून वेटिंग करी पण काय आहे त्या तुम्हाला नंतर सांगन चल या मेरा दिल बैठा जा रहा है. कार्ड याच्या खाली आहे बघ ये तो पहिले केक खाय पहिले गेस्ट कर पहिले गेस्ट कर यातली बंद करू का गेस्ट कर पहिला गेस्ट कर मी बघितलं युट्यूबचा आलाय. युट्यूब चाललाय आली चल गोल चले जाऊ दे चला ना त्याला नाही सांगता येणार नाही समजणार मला ऍक्च्युली काय केक सारखाच आहे ना. कॅमेरा होते रिॲक्शन होते हा याचे मित्रांनो फोन घेतला देख तो खोल के पडला नाही बाबा फायनली सक्सेस आपला थोडा प्लस पडल असा ना ते आता 2 लाख जातील खोल कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो 1:44 मिनट हुए और ये टाइम पे मेरे को सरप्राइज हो. मित्रांनो 1.5 महिना झाला आता मा आणून ठेवला आता पण काय चांगला नव्हता आणि मित्रांनो याक वाईटही वाटत की जे मित्र ज्याने मला सपोर्ट केला आज हा मोबाईल घ्यायचा हा मोबाईलच्या आता जामत्याम चार्जर पकडून सगळा पकडून यामत्या पकडून 2 लाख पकडा त्याची प्राइस मित्रांनो आयफोन 16 प्रो मॅक्स 1 TB भावांनो 1 TB डायरेक्ट घेतलाय का हे बघा त्याची स्टोरी सांगतो मित्रांनो काय झालता मी व्हिडिओ बनवायचो खूप लेट टाकायचो तुम्हाला माहिती झाला असेल तर माझ्या मोबाईलचा जरा शॉर्ट झाला होता आणि तो सीन काय झाला होता मित्रांनो पहिले खावय आपले ते आणलं खावय उलाला सबसे पहिले कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आणि मित्रांनो सगळ्यात थँक्यू सगळ्यात मोठा कॉंग्रॅच्युलेशन माझ्या टीमला कॅमेरामॅन आणि सपोर्टर आहेत पण या मोबाईल घेण्याचा आणि हा मोबाईल जो घेतलाय ना तो मी एकट्याने नाही घेतला मित्रांनो त्याच्यात आज मी त्यांना मिस करतो दोघांना पण सोनू आणि जॅक म्हणजे बिहारी लडका आणि मराठी लडकी ज्याचा युट्यूब चॅनल आहे आणि सोनू द समकी रॅपर हा तर मित्रांनो त्याने काय केला माझे व्हिडिओ येत नव्हत्या ना आणि ते माझे कट्टर मित्र आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे तर त्याने काय बोललं की तू मोबाईल आता तुझा टाइम आहे हे प्रत्येक जणाला चान्स भेटत नाही ज्याचा तुझा सक्सेस चालू आहे तर तू थांबू नको पैशांचा कमी पडतंय ना मोबाईलचा स्टोरेजचा कमी पडतंय ना आम्ही मदत करू डायरेक्ट 16 प्रो मॅक्स मित्रांनो त्याने आम्ही मिळून घेतलाय बघा कारण एक ना एक दिवस आम्हाला बोलतो भरोसा आहे तुझ्यावरती तू आम्हाला पण बरोबर घेऊन जाशील तर त्या 2 मित्रांनी मित्रांनो मला पैसे मदत केले आणि आम्ही मिळूनच बोलू शकता पण तो गिफ्ट आहे माझ्यासाठी त्यांच्याकडनं आणि सिम्मीला पण गिफ्ट आहे माझ्याकडनं तर त्यांनी पैसे भरलेत आणि मित्रांनो एवढा भारी वाटतं की असे मित्र ना प्रत्येकाच्या लाईफ मध्ये पाहिजेत मिस यू भावांनो तुम्ही दोघं जर माझ्या लाईफ मध्ये नसतं ना आज मी हा मोबाईल पण घेऊ शकलो नसतो आणि इथपर्यंत व्हिडिओज बनवायच्या पासून तुम्ही मला मदत करायचे तर आजपर्यंत इथपर्यंत फॅमिली आपली तुम्ही अजूनही सोबत आहे ते आम्हाला खूप भारी वाटतंय आणि आमची टीम आहे पूर्ण मित्रांनो तर खूप भारी वाटतं का कारण मित्रांनो आज ह्या टीम मुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो नाही आज ह्याच टीम मुळे तुम्ही आमचे व्हिडिओ बघता आणि एवढं सारं प्रेम देतात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच आणि एवढा महागचा मोबाईल घेणं म्हणजे मोठी गोष्ट नाही 1 TB
मोठी गोष्ट नाही. मोठी गोष्ट आहे बाई. खतम. म्हणजे आता मला टेन्शन नाही तुमच्यासाठी. आम्ही नेहमी ब्लॉग आणत राहू. आणि घे म्हणजे तुझाच आहे समज गिफ्ट दिलाय म्हणून. मित्रांनो मेरे हाथ में कभी फोन नहीं टिका. अभी तक से मेरे फोन हाथ से बहुत सारे फोन गिरे. इनका भी फोन. तुमचा कोणता पुराना फोन? जो माझ्याकडे रेडमीचा होता MI चा. त्याला आता 9 वर्ष झाली पण अजून त्याला विकला नाही. पहिला मोबाईल आहे माझा तो. लग्नाच्या नंतर माझा हाताने नाही म्हणजे यांची चुकी होती ते पाणीमध्ये पडला त्यांचा पण फोन. तरी पण अजून आहे तो आपल्याला साथ देतो. त्यांना दोघांना पण माहिती नाही. जॅक तुम्हाला याच कारणाने मी आज बोलवत होतो. सरप्राईज द्यायचा होता पण तुझी तब्येत बरी नाही. सोनू तुझी पण कामात धावपळ आहे. मिस्त्री आहे बिचारा तरी पण मला मदत करतो मित्रांनो तो. आणि जॅक पण शोला होता पण पैसे त्या लोकांनी पण मदत केली. सोनूने मदत केली. तर आज त्यांच्याच मुळे आज आम्ही घेतला. घरी पण माहिती नाही पण जेव्हा घरी माहिती होईल ना तेव्हा शिवाय एवढा महागायचा मोबाईल. आपल्या गरीब माणसाला जाणीव असते रे प्रत्येक पैशांची. पण मित्रांनो काय नाही घेतलंय आता. याच्यातच मस्त आम्ही व्हिडिओ बनवणार. हा सिम्मी आता टेन्शन नाही हो. 14 Pro Max आम्हाला. हा अनेक मित्र हो. तर चला मग काय करू आजचा व्हिडिओ इथंच एंड करू ना. सरप्राईज होता आणि तुमच्यासाठी मी बोललेलो ना तो शब्द असतो. सरप्राईज तुम्हाला न दाखवता मी ब्लॉग एंड केलाच नसता. त्याच्यामुळे आज तुम्हाला बघायला भेटतोय फोन. आणि थँक्यू सरप्राईज दोगे तो फिर क्या होएगा. काय नाही. आणि ऑडियन्स तुम्ही जसं प्रेम करताय ना मित्रांनो प्लीज तसंच करत राहा. आता काय नाही आलंय थोडी मेहनत अजून वाढवेल आणि तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणत राहील. हम उड़न में जो फैशन शो के लिए गए थे तभी आपने फोन लिया था और मेरे को बोले वो गोरे दादा का है. अय्या वो गोरे दादा का है फोन. योगेश थँक्यू सो मच बाबा. थँक्यू सो मच संजय विजय बाळकृष्ण बाळ रॉकी बाई थँक्यू सो मच. आणि असाच निजतून उठून केक खाया. तर चला मित्रांनो बाकी काय नाही खूप भारी वाटतंय. बोलायचंय मला एक लास्ट बोलायचंय. जगदी नाही जॅक तुम्ही दोघांना सोनूला जास्त बोलायचं नाही काय. बिचारा वो कुछ बोलता नहीं आपको. वो जान है हमारी समझे क्या. उसकी जगह कोई नहीं ले सकता हमारे दिल में. सोनू की जो जगह है वो दोस्तों. आणि मित्रांनो एक मोठी गोष्ट बोलायला गेली तर आज तुम्ही आमचे व्हिडिओ बघून आम्हाला जो प्रतिसाद देता आणि एवढे कमेंट्स करता आणि त्याच्यामुळे आज हे शक्य झालंय. म्हणजे तुमचा पण त्याच्यात खूप मोठा हात आहे. कारण आज तुम्ही आम्हाला बघितलंच नसतं आणि प्रतिसाद दिलाच नसतं तर आमच्या मनात हे भावना आली नसतं की कोण प्रतिसाद देतच नाही त्याच्यामुळे एवढा महागायचा मोबाईल कशाला घेऊ. पण आज तुम्ही प्रतिसाद देता सगळं बघायला भेटतं आणि तो प्रतिसाद बघून माझ्या मित्रांना मनाला वाटला की आज नील काय ना काय पुढं करलच मेहनत करून सगळं. तर त्याच्यामुळे आपण आपलं हाक बनतोय आपल्या मित्राला पुढे घेऊन जाण्याचं. मग त्याच रीतीने त्यांनी मला म्हणजे पैसे देऊन आम्ही मिळून तो मोबाईल घेतला आणि एक गिफ्ट. मोठी गोष्ट तो काय जितने भी हमारी युट्यूब फॅमिली आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मुळे म्हणजे असं समजा की आपल्या सगळ्यांमुळे हा मोबाईल आज आलेला आहे आणि आपल्याला शक्य झालंय घ्यायला. आणि असं समजा की आपल्या युट्यूब आणि इन्स्टा फॅमिली मेंबर मध्ये अजून एक आपला 16 Pro Max 1 TB ऍड झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथं करू. आणि कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो एवढा महागायचा मोबाईल घेणं काय साधी गोष्ट नाही. खूप मेहनत लागली त्याच्या मागे. तुम्हाला दिवस रात करतो आम्ही. तर चला आणि थँक्यू सो मच परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मदत करा. थँक्यू. तर चला मित्रांनो हा ब्लॉग इथेच एंड करू. आणि मोबाईलचा सरप्राईज कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढे आम्ही काय काय करू काय नाही करू ते नक्की कळवा आम्हाला. 2 वाजत आले मित्रांनो. आणि ब्लॉग एंड करू आता. थँक्यू सो मच. लव्ह यू.